मग त्याच्या दंडात ताकद होती का हृदयात होती? हो आई बोल ना अगं आई. बुद्धीत आणि हृदयात जर ताकद असेल, किती मोठं संकट आलं ना तरी तुमचा बीपी माग पुढं होणार नाही. तुम्ही सहज पार करून जाताल. याचं नाव परमार्थ. माऊली इतके संकट इथं कुणाच्या जीवनात आहेत का? वरबोट करा. आई माझ्या मुक्ताबाई इतके, जनाबाई इतके संकट तुझ्या जीवनात आहेत का? नाहीच आहे. संकटाला सामोरं जाण्याची कॅपॅसिटी तुमच्या जर बुद्धीत असेल तर माऊली म्हणतात बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे, त्याच्या करता चरण पहिलं. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. क्या बात. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. टाळी टाळी. माझे डोळे जडो तुझे मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. सदा माझे डोळे जडो वारे वा वारे मृदुंगाचार्य मर्दानी वादन. हे तुषार महाराज आणि आरोटे गुरुजी. नगर जिल्ह्याला दोनच आरोटे गुरुजी, गायनाचार्य आरोटे गुरुजी. बरोबर आहे ना? भाई बोलते का ते? अरे म्हणूनच आहे मग स्वरात आणि तालात पक्के गडी आहेत तुम्ही, आहे ना गुरुजी? आणि काय वय बी नाही. आज महाराष्ट्रभर नाव लौकिक आहे महाराज या माणसाचं. आणि डोळेच त्यांचे चाटीवर धुमावर जळलेले आहेत, त्यांचे कान जडलेले आहेत तिथं. म्हणून एक सांगू गुरुजी, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याचं काम पखवादाने केलं. याचं कारण आहे सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. जन्मोजन्मी आम्ही क्या बात है आबा. या
आहे का हे माणसं? ओंकार दादा, आबा, गुरुजी, हे काय सोपे आहेत काही? महाराष्ट्र हादरून टाकते ना हे. हो, आणि आमच्यामुळं तुम्ही नाही आलेले, याच्यातल्या बऱ्याचशा माणसामुळं तुम्ही आलेले. माझ्यामुळं नाही आलेत, यांच्यामुळं आलेत. यांचं गायन, यांचं मृदुंग काय